राम राम मंडळी. आज जरा बाहेर फिरायला जायचा प्लॅन केला होता. म्हणलं चिमणीला पाणी वैरण करावं आणि जावं फिरायला. चिमणीला पाणी पाजलं, लिंबाखाली नेऊन बांधली. म्हणलं आता वैरण टाकावा. काय बघायला गेलो तर वैरण संपलेली होती. माकवान बी थोडंच होतं. एकाच भावाला म्हणलं माकवान बी संपत आले, काय करायचं. एकाच भाऊ म्हणलं लाव बाबलू भावाला फोन, त्यांचं मका तोडली. मग काय काढला मोबाईल, तेच बाबल्या भावाला खटाखट फोन लावला. बाबल्या भाऊ म्हणला या पटापट या, म्हणला मी इथं आहे. मग काय दोघांनी काढल्या फटफट्या, टाकली 10वी. ते चिंगिरिंगी 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 करीत सडकणी. तेवढ्यात एकाच भाऊ म्हणलं कॅनलला पाणी सुटलंय, तिथं जाऊन फटफट्या धुऊ. मग काय म्हणलं चला कॅनलपाशी जाऊन बघतो, तर काय कॅनल कोरडाच वाहत होता. मग फटफट्या धुवायचं गेलं कॅन्सल. तसंच गेलो पुढं गेलो तर काय बाबल्या भाऊ आमची वाटच बघत बसला होता. मग गेलो बाबल्या भाऊच्या शेडमध्ये, गाड्या फिड्या लावल्या. म्हणलं आता मकवान तोडायचं आहे. ऊन तर लय पडलं होतं, मकवान तोडायचं तर लय टेन्शन आलं होतं. पण जाऊ द्या म्हणलं आता न्यायचं तर आहे. आर्नो म्हणला चला माझ्या मागं, जाऊ तुम्हाला मकवान. आर्नो आम्हाला मकवानाकडे घेऊन गेला. मकवान काय आयतच तोडलेलं होतं पेंड्या बांधून. मग आम्ही काय किती बी खुश झालो. म्हणलं आता जरा आराम करावा, आयतं मकवान आहे म्हणल्यावर. मग आर्नव संग जरा गप्पा मारल्या. आर्नवला म्हणलं तुमच्यात गाया फे आहे त्या का नाहीत. म्हणलं आहे त्या की. म्हणलं काय नाव आहे ती, सांगतो म्हणलं नाव आहे का. गायचं नाव काय? ऐश्वर्या, काजल, तेज. आर्नवनी सांगितली नावं. जरा टाईमपास केला. टाईमपास केलं म्हणलं आता काढावं पेंड्या. उठलो दोघं तिघंजण, मग खसा 10-12 पेंड्या काढल्या. सगळ्यांनी घेतल्या खांद्यावर 5-5 पेंड्या. गेलो तिकडे बांधाकडे घेऊन. आर्नव मधात करायचा, पायात गोठ मारायचा. पेंड्या टाकल्या मग काय बांधावर. मग एकाच भाऊन बबलू भाऊ गेली फटफट्या आणायला. एकाच भाऊ आलं पुढं, मोठा रायडर असल्याने फास्ट वळवाय गेला, सारखीने वळवाय गेला, त्याला काय वळली नाही गाडी. मग काय लावल्या तशाच पेंड्या ठेवल्या गाड्यांवर. 10वी खसा वळी दोघा तिघांनी धरून. दोन्ही गाड्यांवर पेंड्या बांधून झाल्या. बबलू भाऊ म्हणला मी घेतो गाडी. मग काय घोड्यावर बसल्याने टांगडं टाकून बसला. हाणली किक, तीच केली गाडी चालू, भुरकीने निघून गेला. शेडपाशी गाड्या आणल्या, उभ्या केल्या. आत्याने सरबत केलं तर आत्या म्हणली सरबत पिऊन जा. मग काय गेलो आतमध्ये सरबत प्यायला चाललो, तो वर आर्नव बोलवायला सरबत प्यायला. आर्नवला घेतला आणि वर टाकला, बिहाला लय. आलो महागारी सरबत पिऊन, बसलो गाड्यावर. हाणल्या की तीच गावाकडं आलो. घरी आलो की लगेच गाडीहून मकवान खाली केलं की चिमणीकडे घेऊन गेलो. मकवान टाकलं, ती चिमणी सणाच खायला लागली.